बऱ्याच वेळेला आपण असं बघतो की दरवर्षी काही लोक रक्तदान करतात. आता रक्तदान करण्याचा उद्देश काय असतो, तर असं समजलं जातं की आधीचं अशुद्ध रक्त शरीरातून बाहेर निघून गेल्यानंतर नवीन शुद्ध रक्त तयार व्हायला चालना मिळते आणि म्हणून रक्तदान करण्याची एक प्रथा बऱ्याच लोकांच्यामध्ये आहे. आयुर्वेदामध्ये एक फार महत्त्वाची चिकित्सा सांगितली आहे, त्याला रक्तमोक्षण म्हणतात. आता या रक्तमोक्षणामध्ये रक्तदानच केलं जातं एक प्रकारे, फक्त ते दुसऱ्याला न देता ते रक्त डिस्पोज केलं जातं, कारण हे दूषित रक्त शरीरातून बाहेर काढायचं असतं. आणि पंचकर्माचाच हा एक भाग आहे. म्हणजे ज्यावेळेला आपण पंचकर्म करतो त्याआधी स्नेहन स्वेदन म्हणजे मालिश करावी लागते, अभ्यंग करावा लागतो किंवा वाफ द्यावी लागते. ह्या ज्या क्रिया आहेत त्या करणं रक्तमोक्षणातही गरजेचं आहे. आणि म्हणून मग त्या पंचकर्माच्या वेगवेगळ्या जशा प्रोसिजर्स असतात त्याप्रमाणे याची एक प्रोसिजर ठरलेली आहे. आणि किमान 5 ते 7 दिवस आधी अभ्यंग स्वेदन म्हणजे मसाज आणि स्टीम केला जातो आणि मग शेवटच्या दिवशी रक्तमोक्षण केलं जातं. आता रक्तमोक्षण करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये सिरावेद, जलौकावचरण, त्याच्यानंतर अलाबू, घटीयंत्र असे हे प्रकार असतात. म्हणजे ज्यावेळेला आपण शिरेतून रक्त काढतो, जसं रक्तदान करतो त्यावेळेला जसं आपण शिरेतून रक्त काढतो त्याला सिरावेद म्हणतात. जळू म्हणून एक प्रकारचा किडा असतो आणि तो ज्यावेळेला आपण शरीरावरती लावतो तो हळूवार रक्त शोषण करतो. ते फार हळूवार असतं, म्हणजे ज्या लोकांना सुईचं सुद्धा दुखणं चालत नाही अशा लोकांना जळू लावायला सांगितले आहे. याचाच अर्थ असा की जळूने अजिबात दुखत नाही. बऱ्याच लोकांना ते जळू किडा वगैरे असं म्हटल्यानंतर भीती वाटत असते किंवा भीती वाटण्याची शक्यता असते, पण ते अजिबात असं काही नसतं. तिसरा प्रकार म्हणजे प्रच्छान किंवा मगाशी म्हटल्याप्रमाणे अलाबू. याच्यामध्ये सुईने पहिल्यांदा बारीक पंक्चर केलं जातं आणि त्याच्यानंतर कपिंग केलं जातं आणि त्याच्यातून व्हॅक्यूम काढल्यानंतर हळूवार रक्त बाहेर येतं. असे हे वेगवेगळे प्रकार रक्तमोक्षणाचे सांगितलेले आहेत. ज्यावेळेला आपण रक्तदान करतो त्यावेळेला ती जी बॅग असते त्याच्यामध्ये 350 ते 450 ml रक्त बसतं. म्हणजे 350 ते 400 ml रक्त काढण्याची ॲक्च्युली परवानगी आहे. पण आपण ज्यावेळेला रक्तमोक्षण करतो त्यावेळेला ते तेवढंसुद्धा काढत नाही. म्हणजे सिरावेद ज्यावेळेला करतो त्यावेळेला हार्डली 150 ते 200 ml रक्त एका वेळेला काढलं जातं. जलौकावचरणच्या वेळेला 10 ते 20 ml रक्त निघतं. अलाबूला 5 ते 10 ml रक्त निघतं. ज्या वेळेला पूर्ण शरीरातल्या रक्ताची अशुद्धी झालेली असते त्यावेळेला सिरावेद केला जातो. ज्यावेळेला फक्त एखाद्या भागामध्ये दुखणं आहे समजा किंवा त्वचेचा काही विकार आहे, पिंपल्स आहेत, सांधा दुखतोय, अशा वेळेला जलौकावचरण केलं जातं. मग जिथे जळू लावू शकत नाही म्हणजे खांद्याला, पाठीला, मणक्यांना अशा ठिकाणी बऱ्याच वेळेला कपिंग केलं जातं, म्हणजे त्याला अलाबू म्हणतो. ज्याच्यातून आपण व्हॅक्यूमने रक्तमोक्षण करतो. सो हे कोणकोणत्या वेळेला कोणत्या गोष्टीचं सिलेक्शन करायचं, कोणत्या प्रकाराचं, हे वैद्य ठरवत असतात त्या त्या कंडिशननुसार. विशेषतः रक्तमोक्षण हे त्वचेच्या विकारांमध्ये, सांध्याच्या विकारांमध्ये, म्हणजे जो एक विशिष्ट प्रकारचा संधिवात आहे, रिॲक्टिव्ह आर्थरायटिस ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये रक्तमोक्षणाचा फार चांगला उपयोग होतो. त्याचबरोबर विसर्प म्हणजे हर्पीस ह्या व्याधीमध्ये, नागिण ज्याला म्हणतो आपण साध्या भाषेमध्ये, या व्याधीमध्ये रक्तमोक्षणाचा फार चांगला उपयोग होतो. तर असे त्वचेचे, सांध्यांचे आणि पित्ताचे वेगवेगळ्या विकारांमध्ये ज्यावेळेला रक्त अशुद्ध होतं त्यावेळेला रक्तमोक्षण करायला सांगितलं आहे. ज्यांना काहीच त्रास नाही आहे त्यांनीसुद्धा रक्तमोक्षण करायला काही हरकत नाही. आणि त्याचा एक ऋतू सांगितला आहे, तो म्हणजे शरद ऋतू. म्हणजे साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबर थंडी सुरू व्हायच्या आधीचा जो काळ आहे, या काळामध्ये प्रत्येकाने रक्तमोक्षण करायला काही हरकत नाही. म्हणजे आपण असं ठरवायला काही हरकत नाही, प्रत्येक वर्षी धन्वंतरी जयंतीच्या दिवशीच, म्हणजे भारत सरकारने त्याला आयुर्वेद दिन म्हणून जाहीर केलेला आहे, त्या दिवशी प्रत्येकाने रक्तमोक्षण करायला काही हरकत नाही. अशा प्रकारे जर आपण आयुर्वेद दिन आणि धन्वंतरी जयंती म्हणजे धनत्रयोदशी जर साजरी केली तर ते एक प्रकारे आपल्या स्वास्थ्याच्या दृष्टीने सुद्धा चांगलं राहील आणि आयुर्वेद दिनसुद्धा सक्सेसफुली साजरा केला जाईल. रक्तदान आणि रक्तमोक्षण याच्यामध्ये मात्र फरक आहे. म्हणजे आपण रक्तमोक्षण करतो कशासाठी? कारण आपलं रक्त दूषित झालं आहे आणि आपल्या शरीरातलं दूषित रक्त हे बाहेर निघून जावं या दृष्टीने. म्हणून हे दूषित रक्त आपण दुसऱ्याला देऊ नये म्हणून त्याचं रक्ताचं दान करायचं नाही. म्हणजे आपण आपल्याकडे रक्त जास्त आहे, ते आपलं रक्त चांगलं आहे म्हणून आपण ते दुसऱ्याला द्यायचं, पण त्याआधी ते दूषित नाही याची खात्री मात्र जरूर केली पाहिजे. म्हणूनच
रक्तमोक्षणाची प्रोसिजर ही वेगळी असते. त्याच्या आधी 5 ते 7 दिवस अभ्यंग स्वेदन करूनच त्याचं रक्तमोक्षण करणं हे मात्र फार गरजेचं आहे. असो, आतापर्यंत आपण वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण या सगळ्या प्रकारच्या पंचकर्मांबद्दल विस्तृत माहिती घेतली आहे. आता यापुढे व्याधींबद्दल, व्याधीच्या आयुर्वेदिक उपचारांबद्दल, या पंचकर्माचा कोणत्या व्याधीमध्ये कसा उपयोग करायचा आणि कोणत्या व्याधीमध्ये कोणतं पंचकर्म उपयुक्त आहे याबद्दल, त्याचबरोबर आयुर्वेदाच्या दृष्टीने आहार कसा असावा आणि आहाराबद्दल आजकाल जे काही द्विधा लोकांच्यामध्ये निर्माण झालेली आहे, म्हणजे कोणी सांगतं ॲपल खा, कोणी सांगतं खाऊ नका, कोणी म्हणतं जास्त पाणी प्या, कोणी म्हणतं पिऊ नका. तर ह्या सगळ्यामध्ये सायंटिफिकली ह्या गोष्टी आपण कशा फॉलो करायच्या, आयुर्वेदाचं याचं मत कसं आहे आणि याच्यातलं एक पूर्ण तत्त्वज्ञान समजून त्यातली रिॲलिटी समजून घेण्याचं जी काही माहिती आहे ती आपण विस्तृतपणे येणाऱ्या भागामध्ये बघूया. धन्यवाद.